स्वागत आहे आपले SK कुक्स या चॅनलवर। आज मी नाश्त्याला इडली बनवणार आहे। त्यासाठी डाळ तांदूळ मी आदल्या दिवशीच रात्री भिजत घातले आणि त्यात पीठ चांगले फर्मेंट होण्यासाठी मेथी दाणे भिजत घातले आणि चटणीसाठी रात्री सुकं खोबरं, चणा डाळ आणि शेंगदाणे भिजत घातले। हे सर्व जिन्नस वापरून चटणी एकदम छान दाटसर आणि छान तयार होते। नंतर मी या चटणीमध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या घालून याला मिक्सरमध्ये छान वाटून घेतले आहे। मिक्सरमध्ये छान वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी 2 चमचे दही सुद्धा ॲड केले आहे आणि तूर डाळही सांबरसाठी मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे। यामध्ये दही ॲड केल्यावरती चटणी थोडीशी आंबटशी छान लागते, त्यामुळे मी यात दही ॲड केलं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घेतले आहे। आता आपली छान चटणी तयार झाली आहे, ती मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आणि भांड्याला चिटकून राहिलेली चटणी निघण्यासाठी मी त्यामध्ये पाणी घालून त्याला छान ढवळून घेऊन भांडं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते पाणी मी चटणीमध्ये ॲड केलं आहे। त्यामुळे आपल्याला थोडीशी चटणी पातळसर पाहिजे आहे तर ती तयार होईल। फोडणीसाठी मी छान कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी तयार केली आहे आणि मीठही माझ्या लक्षात नव्हते, मी आता ते टाकत आहे। फोडणी छान तडतडली की ती मस्त चटणीवर घालून घेतली आहे। बघा आपल्या चटणीचा रंग किती सुंदर आला आहे। कशी वाटते आहे चटणी? आणि मी आता सांबरसाठी टोमॅटो आणि कांदासुद्धा बारीक कापून घेतला आहे। आता सांबर करण्यासाठी मी कढई ठेवते आहे गॅसवर। फोडणीसाठी मी तेलही टाकून घेते आहे। तेल छानपैकी गरम झाले की त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, थोडी मेथी दाणे टाकते आहे। त्यामध्ये लांब चिरलेला कांदा ॲड केला आहे, तो छान परतून झाला, कांदा मऊ झाला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहे। टोमॅटो छान मऊसर होण्यासाठी त्यामध्ये मीठ लगेच टाकून घेतले आहे। मीठ टाकले की टोमॅटो लवकर मऊ होतात आणि मऊ होण्यासाठी मी झाकणही ठेवले आहे। एक वाफ काढून घेतली की टोमॅटो छान मऊ होतात। मग त्यामध्ये मी थोडीशी हळद, 2-3 चमचे लाल तिखट आणि नंतर सांबर मसाला ॲड करून घेतला आहे। सांबर मसाला मी तसा घरीच करते, पण आता मी विकत आणला आहे। सांबर मसाला ॲड करून घेतला की छान मसाला मिक्स करून घ्यायचा आणि आपली शिजवलेली तुरीची डाळ पाणी घालून छान त्यामध्ये घालून घ्यायची आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आधी मी मीठ घातलं होतं म्हणून आता थोडंसंच मीठ घातलं आणि चवीपुरता थोडासा गुळही टाकून घेतला आहे। चिरलेली कोथिंबीरही ॲड केली आहे आणि पीठ फर्मेंट होण्यासाठी मी हिरवी मिरचीही त्यामध्ये ॲड केली होती। नंतर मी त्यामध्ये सोडा घालून सोडा नीट मिक्स होण्यासाठी पाणी घालून पीठ तयार केलं आणि इडली छान लावून घेतली आहे। बघा किती सॉफ्ट इडली तयार झाली आहे। चला मग गरमागरम इडली खायला। चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।